4 षटकाचा सामना असणार आहे. एक षटकाचं पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पाहायला भेटणार आहे आणि बॅटिंग साठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. कडगाव संघाचा संकट मोच प्रमोद आणि प्रमोदच्या सोबतीला अभिजित सांडुगडे. सुशांत, प्रमोद चौगले आणि प्रमोदच्या सोबतीला अभिजित. गोलंदाजी मार्गवरती सुशांत पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो. 4 षटकार सामना अत्यंत महत्वाचा सामना. 2 तुल्यबळ संघ आमने सामने. पहिला चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर आहे आणि पंचाने इथं मात्र हात समांतर केलेत म्हणजे धावांत धावेने इथं सुरुवात झाली आहे. याच अतिरिक्त धावेनंतर खातं खोललं जाते. एकेरी धाव आली आहे. सुरुवात झाली आहे एकेरी धावेने. सुशांत षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. समोर जातोय तो प्रमोद. स्टोर वन करण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय मात्र कवच ह्याच्यातून चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय. प्रमोद चौगलेच्या बॅट मधून एक सुंदर असा फटका पाहायला भेटलाय. चौकार धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती 5 अशी. 4 षटकाचा सामना आहे. पॉवर प्लेचं फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे आणि याच रिस्ट्रिक्शनचा इथं मात्र फायदा उचलताना भेटतोय तो प्रमोद. 2 क्षेत्ररक्षक तटिया सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यातीलच एक हा डीप कव्हर वरती पाहायला भेटतोय आणि एक जो आहे तो काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. सॉरी, षटकातील पुढील चेंडू. यावेळा मात्र चांगला चेंडू आहे. साऊंड आदळलाय पायांच्या वरती आणि याच दरम्यान एकेरी धावाले लेगबाईच्या खात्यामध्ये धाव जाती आहे. याच एका धावेसोबत धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 6 अशी झाली आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. एक वाईटची धाव पाहिली, एक लेगबाईची पाहिली, एक चौकार आलाय. आता अभि सांडुगडे यांच्याकडे सुद्धा नजरा असतील कारण ऍज अ आयकॉन म्हणून इथे खेळतायत. पाहायचं आहे कशी कामगिरी केली जाती आहे. उलटवा चेंडू सुंदर असा ड्राईव्ह पाहायला भेटलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला भेटलाय आणि याच माध्यमातून एकेरी धाव घेतली जाते आहे. एका धावेनंतर धावसंख्या वाढतीये. धावसंख्या वाढून पोहोचते ती 7 अशी होते. मोठी भिडंत पाहायला भेटणाऱ्या 2 तुल्यबळ संघ आमने सामने आलेत. विजयी संघ यमगरी संघाच्या विरोधात आपण खेळताना पाहणार आहोत. मात्र या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे कारण 2 मोठे संघ. फटकालाय सुरेख फटका. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. चौकार आलाय. प्रमोद चौगलेची बॅट इथं मात्र तळपताना दिसते. संघासाठी एक आश्वासक खेळी करणारा हा संकट मोचक प्रमोद चौगले इथं मात्र आता आपल्या लयामध्ये दिसतोय. सुरेख फटकेबाजी. धावसंख्या 11 अशी झाली आहे. पॉवर प्लेचं पहिल्या षटक आणि याच दरम्यान फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आहे. याचा मात्र इथं फायदा उचलण्यात यशस्वी झालाय प्रमोद. पुन्हा एक चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. यावेळा मात्र विकेट आली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू मागच्या शॉटची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केलाय आणि झेल पकडला जातोय. सुंदर झेल पकडलाय मोहित यांच्या माध्यमातून आणि आता बॅटिंग वरती नवीन फलंदाज येतोय तो सुशांत. 11 अशी धावसंख्या झाली. 1 बाद 11 अशी अवस्था आहे. षटकातील
शेवटचा चेंडू आहे, षटकातील शेवटचा चेंडू. नवी फलंदाज दाखल झालाय सुशांत. फटका सुरेख आहे, खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. एक धाव घेण्यात यश आले, दुधाचा प्रयत्न केला जातो का पाहणं गरजेचं आहे. आणि आता मात्र दुधाची परतलाय माघारी आणि 2 धावा या माध्यमातून पूर्ण केल्या जात आहेत. षटक संपले, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 13 अशी इथं पाहायला भेटले. 1 बाद 13 अशी धावसंख्या आहे. एक बाद 13 अशी धावसंख्या झाली. पहिले षटक संपले, पॉवर प्लेचा खेळ सुद्धा संपला. 1 रन शॉर्ट आहे, म्हणजे धावसंख्या 12. स्कोरर नोंद घ्यायचे, 1 धाव शॉर्ट आहे. आपण क्षेत्ररक्षक पाहतोय, अत्यंत लहान वयाचा 12 वर्षाचा हा खेळाडू टिल्लू हा क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. नील स्पोर्ट्स हिंदलगा संघाकडून अमरीश आएंगे. अमरीश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तो अमरीश डावखुरा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये करू शकला नव्हता. थोडं मागणं षटक होतं. 18 धावा आल्या होत्या अमरीशच्या गोलंदाजीतून. इथं कशी कामगिरी केली जाते पाहणं गरजेचं आहे. आता अभिजित सांडुगडे आणि सुशांत या 2 फलंदाजांवरती नजरा सुद्धा असतील, कारण दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत. अमरीश षटकातील पहिल्या चेंडू घेऊन सज्ज होतोय. पहिल्या चेंडू ऑप्टमच्या बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, पण चेंडू नीटसा खेळू शकला नाहीये. डॉट आलाय चेंडू. अमरीश डावखुरा गोलंदाज. षटकातील दुसरा चेंडू. फटका आलाय. डीपती क्षेत्र पाहायला भेटतो. झेलसाठी प्रयत्न केला, खेळा गेलाय, पण चेंडू गेला सीमारेषा पार चौकारासाठी. इथं मात्र क्षेत्राची कामगिरी असायला हवी होती की हा चेंडू सोळा अशी झाली. अमरीश नक्कीच एक चांगला जलदगती गोलंदाज आहे, एक दर्जेदार गोलंदाज आहे. पाहायचं इथं काय करतोय अमरीश. चांगला चेंडू आहे, तितकाच सुरेख फटका. या वेळामध्ये चेंडूला पाठवलंय हवाई सफर वरती. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार आलाय. अभिजित सांडुगडे यांच्या बॅट मधून मोठा फटका. पुढील चेंडू सज्ज होतोय पुन्हा एकदा अभिजित. बॅक टू बॅक एक चौकार आला, एक षटकार आला. थोडीशी धावगती वाढताना दिसते. धावसंख्या वाढली आहे, 22 अशी झाली आहे. नक्कीच इथं मात्र अभिजित यांना सुद्धा आता आपल्या संघासाठी योगदान द्यावं लागणार आहे. अमरीश, ओ काय सुरेख चेंडू पाहायला भेटलाय. सुंदर असा चेंडू पाहायला भेटलाय. हो 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 हो, सुंदर सुरेख. वारंवार इथं मात्र वाचलाय फलंदाज, कारण अगदीच एसटीच्या जवळून चेंडू आलाय. निर्धाव चेंडू पाहायला भेटलाय. धावसंख्या ती 22. अमरीश पुन्हा एकदा सज्ज होतोय, सामोर जातोय तो अभि.
एक्साइज दिशेने मोठा फटका खेळला. डिपोती शतक घेतोय चेंडूवरती. एकेरी धाव घेण्यात यश आले आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं सुद्धा लागतंय. या एकेरी धावेवरती धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या वाढून पोहोचली आहे ती 23 अशी झाली आहे. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. आणि अमृतची गोलंदाजी जर पाहिली तर आपण अमृतची जी ऍक्शन आहे ती मिळती जुळती वाटते. कोणाची मिळती जुळती वाटते तर अर्जुन तेंडुलकर या गोलंदाजी मिळती जुळती वाटते. थोडंसं लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. फटका खेळण्या प्रयत्न चेंडू उंच हवेत केलाय मात्र एक धाव आली आहे. 24 अशी धावसंख्या केली. 2 षटकाचा खेळ संपलाय. 24 अशी धावसंख्या आली आहे. पहिल्या षटकातून 12 आणि या षटकातून सुद्धा 12 धावा आलेत. म्हणजेच इथं मात्र दोन्ही गोलंदाजांच्या विरोधात अगदी वाटून धावा घेतलेत. अजूनही पाहायचंय. अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. यामध्ये एक षटक तनिष्ठचा असणार आहे आणि एक षटक मोहित या आयकॉन खेळतो असणार आहे. आणि आयकॉन खेळू मोहित आता गोलंदाजी मार्क मध्ये होतोय. आणखीन एक डावखुरा गोलंदाज मोहित इथं मात्र गोलंदाजी मार्क वरती दिसतोय. पाहायचं कशी कामगिरी केली जाते उर्वरित या 12 चेंडूंच्या वरती. कशा पद्धतीनं इथं रणनीती आखली जाणार आहे कडगाव संघानं. कारण आपण मागच्या सामन्यात मध्ये पाहिलं होतं की असुर चंपू संघानं 33 धावा केल्या होत्या. थोडीशी फाईट पाहायला भेटली होती. म्हणजेच की आपल्याला काय करायचं की 45 ते 50 अशा पर्यंत धावसंख्या न्यायची आहे. 24 झालेत. अजून 20-22 धावा आपल्याला करायचे आहेत किंवा अजून 24 धावा करायचे आहेत. 24 झाले तर 24 होऊ सुद्धा शकतात. ही रणनीती इथं मात्र वापरायला गरजेचं आहे. मोहित गोलंदाजी मार्क मध्ये येतोय. यावेळेला मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड करून येतोय. गोलंदाजी उजव्या हाताचा गोलंदाज सॉरी मोहित. एक आयकॉन खेळाडू मुंबई नगरीतील हा खेळाडू मोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सुशांतच्या बॅट मधून चेंडू जातोय डीप वरती. इथे मात्र एकेरी धाव आली आणि एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 25 आणि अभिजित सांडुगडे यांना सुद्धा एक चांगली इनिंग करावी लागणार कारण त्यांचाच सहकारी विकी बेल्लारी यांनी मागच्या 2 सामन्यामध्ये धावांचा पाऊस पाडलाय आणि त्यामुळे अभिजितला आता मात्र काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. विकी बेल्लारी करू शकतो तर अभिजित का करू शकत नाही. आणि हीच इथं मात्र शिकवण घेऊन अभिला थोडासा संघर्ष करावा लागणार आहे. कारण नक्कीच ऍज अ आयकॉन आपण खेळताय. नक्कीच आपल्याकडनं अपेक्षा आहेत. घरच्या मैदानावरती खेळताय. प्रेक्षकांचं समर्थन आपल्याकडे आहे. प्रेक्षक आपल्या फटकेबाजीची आतुरतेने वाटही पाहत आहेत. पाहायचंय काय होत आहे. फटका खेळलाय बाजू चेंडू उंच हवेत. टिलू आलाय चेंडू खाली. जेल सुटलाय टिलू कडून. पण प्रयत्नासाठी नक्कीच टिलूच्या दाद दिली पाहिजे. कारण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये झेल पकडणं इतकं सोपं नसतं आणि एक लहानगा खेळाडू आहे. 12 वर्षाचा खेळाडू आहे. झेल पकडण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. एकेरी धाव आले. एकेरी धावेनंतर धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 26 अशी. मोहित हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. यावेळेला मात्र कोणतीही चुकी केली नाहीये. झेल पकडला जातोय. सुशांत बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो तो श्रीकांत. भारतीय लष्करामधून सेवानिवृत्त झालेले श्रीकांत आता मात्र मैदानावरती आपल्या संघासाठी पाहायचं ऍज अ आयकॉन या ठिकाणी भूमिका पार पाडतायत. फटका खेळण्या प्रयत्न मात्र श्रीकांत आले. श्रीकांत गेले. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्या प्रयत्नामध्ये बाद झालाय श्रीकांत. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. मोहितच्या एका चेंडूवरती झेली सुटला होता. म्हणजेच काय तर हॅट्रिक सुद्धा होऊ शकली असती कॅच पकडता असतात तर.
मात्र येतोय तो गणेश. गणेश आणि इथं मात्र आता एक मोठी संधी निर्माण केली आहे, हॅट्रिकची संधी. पाहायचंय काय करतोय मोहित. सुरेख सुंदर चेंडू पाहायला भेटलाय. वळण घेणारा चेंडू इथं मात्र लेफ्टच्या बाहेर पडून इथं मात्र आतमध्ये वळलाय आणि सुरेख इथं मात्र चेंडू पाहिलाय मोहितच्या माध्यमातून. मोहित षटकातील पुढील चेंडू सामोर जातो तो गणेश. यावेळा पुन्हा एकदा सुंदर चेंडू. या षटकातून धावा किती आलेत? 2 धावा आलेत आणि विकेट आले 2. सुंदर गोलंदाजी केली आहे मोहितनं आपल्या एकमात्र षटकामध्ये. 2 धावा 2 विकेट आणि सामन्याचं चित्र आता वेगळं दिसतंय, कारण पहिल्या 2 षटकामधून 24 झाल्या होत्या. तिसऱ्या षटकातून फक्त 2 धावा, म्हणजेच 3 षटकाचा खेळ संपलाय. 26 अशी धावसंख्या झाली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा अडचणी वाढतायत आता त्या कडगाव संघाच्या. आणि इथं मात्र अभिजितला आता काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. या 26 धावा आपल्याला जवळजवळ 40च्या वरती न्याव्या लागणार आहेत, म्हणजेच या शेवट षटकातून आपल्याला 15च्या प्लस धावा कराव्या लागतील. आणि आपल्याकडे नक्कीच जी क्षमता आहे, पण त्या क्षमतेला सिद्ध करून दाखवा लागणार आहे. तनिष येतोय गोलंदाजी मार्क मध्ये. तनिष्क शेवटचं षटक घेऊन येतोय. तनिष्क गोलंदाजी मार्क मध्ये आलाय. पहिला चेंडू सुरेख फटका आलाय, सुंदर फटका. अभिजित सांडुगडे आपल्या अनुभव इथं मात्र पन्ना लावलाय. ऑप्टमच्या बाहेर चेंडू आणि याच गोलंदाजीच्या गतीचा वापर केला. चेंडूला बॅट वरती येऊ दिले, फक्त दिशा दाखवले आणि इथं मात्र गॅप मधून चेंडू गेलाय. सीमा रेषा पार चौकार आलाय. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढून पोहोचते ती 30 असे झाले. 5 चेंडू अद्याप बाकी आहेत. या 5 चेंडूवरती अजूनही आपल्याला 10-15 धावा करायचे आहेत. आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या जर उभा करायची असेल तर इथं मात्र अभिजितला थोडस आक्रमक रुख. सुंदर सुरेख सुरेख क्षेत्र पाहायला भेटलंय. टिलू यांच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्र आपल्या संघासाठी नक्कीच 1 किंवा 2 धावा वाचवलेत. सूर्य क्षेत्र पाहायला भेटलंय. वय वर्ष फक्त 12 आणि या 12 वर्षामध्ये हा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय आणि आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या संघासाठी इथं मात्र सर्वस्व पणाला लावताना पाहतोय. वय वर्ष 12 आणि टिलू इथं मात्र मैदानामध्ये दिसतोय. षटकातील पुढील चेंडू तनिष्क सामोर जातो तो अभिजित. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूला पाठवलं. या वेळा हवाई मार्गे चेंडू डिपॉझिट झालाय षटकारामध्ये आणि या चेंडूवरती आपल्याला भेटतायत अर्धा डझन धावा. धावसंख्या वाढते, 36 अशी होते. एका मोठ्या धावसंख्येकडे जायचं असेल तर सुंदर असा फटका आलाय आणि नक्कीच विकीर मागच्या सामन्यात जे करून दाखवलं होतं तेच इथं मात्र अभिजित यांच्या बाटमध्ये पाहायला भेटतंय. अजूनही 3 चेंडूचा खेळ मला वाटतं बाकी आहे. 36 धावसंख्या झाली, म्हणजेच आपण 40-45 धावा अजूनही करू शकतो. 2 मोठे फटके आपल्याला 3 मध्ये शोधायचे आहेत. अभिजित यांच्याकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, अनेक वेळा त्यांनी करून दाखवलंय. पण समोरचा गोलंदाज तरी तितक्याच दर्जेदार गोलंदाज आहे. फटका आलाय, फटका आलाय. डी मध्ये चेंडू पाहायला भेटतोय आणि इथं मात्र एक धाव घेण्यात यश आले. इथं मात्र अभिजित धावबाद झालाय, धावबाद झालाय अभिजित. 37 धाव संख्या आणि अभिजित चांगल्या टच मध्ये पाहायला भेटला होता, मात्र बाद झालाय. बॅटिंग साठी येतो तो मेघराज. बॅटिंग क्रीजवरती नवीन फलंदाज झाला तो मेघराज. 37 धावा लागलेत. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. एक मोठा फटका म्हणजेच आपल्याला 40च्या वरची धावसंख्या उभारता येईल.
मागच्या सामन्यात आपण 33ची रनचेस सुद्धा पाहिली होती, सुंदर पाहिली होती. इथं पाहायचंय काय करतोय तनिष्क, सामोर जातो तो मेघराज. स्लोवर वन करण्याचा प्रयत्न आणि स्लोवर वन यशस्वी ठरले. मेघराज मोठा फटका खेळणार, हे चांगलंच ठाऊक होतं तनिष्कला, कारण शेवटचे दोनच चेंडू होते म्हणजेच मोठ्या फटक्याची इथं मात्र चहल लागली होती. आणि त्याच वेळी इथं मात्र स्लोवर वन चेंडू केलाय, बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव आलाय, शेवटचा चेंडू आहे, 37 धावा आहेत. आता मात्र एक मोठा फटका म्हणजेच आपल्याला 40-45 धावाच्या जवळपास पोहोचता येईल, पण काय होईल पाहायचं आहे. तनिष्का या षटकातील शेवटचा चेंडू, नो बॉल आलाय. उघडा डोळे बघा नीट, इथं आलाय फ्री हिट आणि फ्री हिट येतोय. नो बॉलचं धावसंख्या झाली 38. शेवटचा चेंडू फ्री हिट आलाय. मॅगी म्हणजेच मॅगराज याच्यासाठी आता मात्र एक चांगली संधी असणार आहे. एक बोनस इथं मात्र आलाय आणि याच बोनसची इथं मात्र लूट करायची असणार आहे. एकीकडे पाहिलं गेलं तर फ्री हिट म्हणजेच फलंदाजाला एक संधी आहे, तर दुसरीकडे गोलंदाज याच्या समोर मात्र आव्हान आहे. याच आव्हानाला कसं खरं उतरतो हे पाहणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या 38 झाली आहे. आणि पाहायचं आहे फ्री हिटचा चेंडू आहे, गोलंदाजी मार्ग मध्ये तनिष्क सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. शेवटचा चेंडू आहे, सामोर जातो तो मेघराज. फ्री हिटचा चेंडू आणि या फ्री हिटच्या चेंडूवर मात्र काही खास करता आलेलं नाहीये. चेंडू आलाय निर्धाव. 38 म्हणजे 39 धावांची गरज असणार आहे 4 षटकामध्ये. इथं मात्र हिंडलगा संघाला जो धावबाद झाला हवी तिथं थोडासा संयम दाखवावा लागणार होता गणेशला, मात्र काहीच वेगळं करण्याचा नादाचा प्रयत्नात इथं मात्र विकेट आली आहे. 39 धावांची गरज असणार आहे. अड़तीस रन बनाए निर्धारित 4 ओवर में और 39 रनों का लक्ष्य रखा गया है. कड़गांव बनाम इंडोर के बीच मुकाबला चलता हुआ और हिंडलगा के आइकॉन खिलाड़ी, जो दोनों आइकॉन खिलाड़ी है, एक अमरीश और दूसरे मोहित, दोनों मुंबई से यहाँ पे खेलने के लिए आए हैं और दोनों ने बहुत जबरदस्त वो अपना काम पूरा किया है. अमरीश ने हालांकि थोड़ी सी गेंदबाजी उनकी महंगी साबित हुई है दोनों मैचों में, लेकिन मोहित बहुत जबरदस्त गेंदबाजी की है इस मैच में. 2 रन 2 विकेट, जबरदस्त गेंदबाजी की थी अपने एकमात्र ओवर में. कमाल का प्रदर्शन रहा था उनका. 39 चाहिए इस मैच को जीतने के लिए. गेंदबाजी में अंकुश तैयार होते हुए
बल्लेबाजी के लिए मोहित और मोहित के साथ सुशांत आते हुए। अंकुश के कंधे के ऊपर होगी। अब प्ले का पहला ओवर फील्ड देखिए, उसमें से एक मिड विकेट का फील्डर 30 सर्कल के बाहर और दूसरा वो डीप स्क्वायर लेग का फील्डर है, एक मिड ऑन है। इस बीच रनचेस ऑन है, देखिए किस प्रकार की रनचेस होगी। 39 रन। अंकुश पहली गेंद लेके तैयार है, सामना करेंगे मोहित। पहली गेंद ओहो वाइड आ गई है, अपटम से बाहर निकलती हुई गेंद वाइड के साथ शुरुआत हो चुकी है। दोनों टीमों ने अब तक बहुत जबरदस्त प्रदर्शन किया है। कड़गांव हो या फिर हिंडलगांव, दोनों टीमों ने बहुत जबरदस्त आज खेल दिखाया यहाँ पे। अच्छी गेंद है, शरीर के ऊपर गेंद थी, लेग साइड की दिशा में खेलना चाहते थे, कनेक्शन उतना अच्छे से कर नहीं सके। डॉट जाती हुई गेंद। खड़गांव की टीम अंकुश, गणेश, प्रमोद, अभिजीत, श्रीकांत, मेघराज, बढ़िया टीम है। और इस बार कनेक्शन बहुत सटीक बैठा है, कनेक्शन गेंद जाएगी इस बार सीमा रेखा के बाहर। 6 रन। बहुत जबरदस्त शॉट आते हुए मोहित के बल्ले से, युवा खिलाड़ी है और बंबई के खिलाड़ी यहाँ पे बल्लेबाजी के लिए आ चुके और कमाल की शुरुआत होती हुई इनके द्वारा, जबरदस्त शॉट होती हुई। इस बीच अगली गेंद अंकुश, ये गेंद फिर एक बार एक स्टंप से बाहर, खराब गेंद वाइड आती हुई। इससे पहले वाले गेंद के ऊपर जो बड़ी स्ट्रोक आई थी, वो 6 रन आए थे, उसका दिमाग में कुछ चल रहा था और उसके कारण बचने के चक्कर में वो खराब गेंदबाजी देखने को मिली है। और अब लेग साइड के ऊपर 2 फील्डर 30 सर्कल के बाहर रहेंगे और एक डीप स्क्वायर लेग वाइड से दूसरा मिड विकेट के क्षेत्र में फील्डर लगाएंगे, क्योंकि लेफ्ट हैंड बल्लेबाज उसी क्षेत्र में टारगेट किया है। लेकिन इस बार सामने की तरफ 4 रन। जबरदस्त शॉट आती हुई, जबरदस्त शॉट आती हुई, एक छक्का एक चौका, 2 वाइड, 12 आ गए। जबरदस्त शुरुआत। 39 चाहिए थे, 12 आ गए। शायद इस ओवर की 3 ही गेंदें हो चुकी है, एकमात्र गेंद डॉट आई थी, इसका मतलब अभी भी और इस बार अच्छी गेंद है। 1 रन जरूर लेंगे। इस 1 रन के साथ स्कोर होता हुआ 13, बल्ले के साथ कनेक्शन है, अंपायर ने बताया वो 13 रन आ चुके हैं। 39 चाहिए, इसका मतलब अभी भी आपको 26 रन बनाने हैं। एक ओवर जो मोहित ने निकाला था उसमें 2 ही रन आए थे, वैसे कुछ गेंदबाजी करनी पड़ेगी। और किसके पास वो एबिलिटी है, वो श्रीकांत एक अच्छे गेंदबाज है, प्रमोद अच्छे गेंदबाज है, लेकिन सामने वाली टीम के पास बल्लेबाजी बहुत खेरी बल्लेबाजी है, ताकतवर बल्लेबाज है सभी। ओह बहुत जबरदस्त स्ट्रोक के लिए गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए पिछले मैच के प्लेयर ऑफ द मैच चुने गए थे सुशांत, और यहाँ पे भी खूबसूरत शॉट, चौवा आता हुआ, 4 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर पर के पहुंचेगा 17 पे। जीत के लिए मात्र 12 रन चाहिए, यहां से सॉरी 22 चाहिए, 22 चाहिए। शुरुआत बेहतरीन हो चुकी है। ये गेंद और फिर एक बार बड़ी शॉट आती हुई, इस बार गेंद जाएगी 1 बाउंस सीमा रेखा के बाहर। नहीं 6 रन, बहुत जबरदस्त शॉट।
23 रन बोर्ड पे लग गए। कमाल की बल्लेबाजी, पहले ओवर से 23 आ गए, 36 चाहिए थे उसमें से 23 आ गए। श्रीकांत गेंदबाजी के लिए आते हुए, लेकिन पहले ओवर से वो मैच का रुख साफ तौर से पता चला है। एमगरनी कप्तान टॉस के लिए आई है। बहुत जबरदस्त शुरुआत हो चुकी है, पहले ओवर से 23 रन आ गए। गेंदबाजी में अब नए गेंदबाज आते हुए, और ऑप्टम से बाहर वाली गेंद, सिर्फ इस गेंद को दिशा दिखाई है, गेंद जाएगी डीप में, वहां से एक रन आता हुआ, इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 24 पे। श्रीकांत गेंदबाजी के लिए आते हुए, श्रीकांत इस ओवर की अगली गेंद के तैयार है। बहुत सारे रन बोर्ड पे लग चुके हैं, 24 रन। ओ एक और बड़ी शॉट है, जरूर पीछे फील्डर है लेकिन शॉट बहुत जबरदस्त थी। एक ही रन आता हुआ, इस एक रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ, स्कोर बढ़ के पहुंचेगा 25 पे। बेहतरीन बल्लेबाजी, शुरुआत बहुत जबरदस्त दी है। मात्र 8 गेंदें हुई हो चुकी है। उनतालीस रन चाहिए थे, उसमें से 25 बन चुके। अब सामना करेंगे लेफ्ट हैंडर बल्लेबाज मोहित, जिन्होंने कमाल की गेंदबाजी की थी। अपने एक ओवर में 2 रन 2 विकेट, आगे आगे खेलने की कोशिश की थी, बल्ले के साथ कनेक्शन नहीं है वो, और लेग बाइज के खाते में रन जाता हुआ 1 रन आएगा। एक के साथ स्कोर आगे बढ़ के पहुंचेगा 26 पे। जीत के लिए मात्र अब 13 चाहिए। बड़ी शॉट खेलना चाहते थे लेग साइड की दिशा में, लेकिन कनेक्शन नहीं है। डॉट आती हुई की एक और गेंद, देखा जाए तो शुरुआत बहुत तेज तर्रार की है। इस ओर से श्रीकांत रन रोकने में कामयाब जरूर हुए, लेकिन शुरुआत बहुत ही जबरदस्त देखने को मिली है। श्रीकांत इस ओर की अगली गेंद के तैयार है। ये देखिए बल्ले के साथ कनेक्शन, और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। स्वीप करना चाहते थे, और लेग स्टंप से बाहर वाली गेंद वो दिशा दिखाई, इस गेंद को गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। 4 के साथ स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ के पहुंचेगा 30। जीतने के लिए मात्र अब 9 चाहिए। 39 रन जीतने के लिए चाहिए थे। 13 गेंदें बची है, 9 रन चाहिए। बहुत ही एक तरफा बना इस मैच को। ये भी गेंद लेग स्टंप से काफी बाहर है, ये भी वाइड होगी, तो अब चाहिए 8 रन चाहिए। 8 रन मात्र चाहिए जीत के लिए। फिर एक बार वाइड, अब चाहिए मात्र 7 रन। शॉट के लिए गेंद हवा में, पीछे फील्डर है, लेकिन इस बार भी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। 6 रन। एक और बड़ी शॉट आते हुए इस मैच को एक तरफा बनाया है। अब 12 गेंदों में जीत के लिए महेश 1 रन चाहिए, मात्र 1 रन चाहिए। स्कोर टाई हो चुका है।
टॉस के लिए आई है यमगनी टीम को आगे कि आप टॉस के लिए आई है। यमगनी टीम टॉस के लिए आई है। एक रन चाहिए मात्र गेंदबाजी में। हैंडल का बनाम यमगनी के बीच अगला मुकाबला खेला जाएगा। मात्र एक रन चाहिए 12 गेंदों में। 12 गेंदे 1 रन। शॉट के लिए बड़ी शॉट आ गई है, इस गेंद के ऊपर जाएगी सीमा से बाहर। 4 रनों को इस मैच को अपने नाम किया है मैन ऑफ द मैच, नॉट डाउट अबाउट दिस। मोहित रहेगा इस मैच के मैन ऑफ द मैच। कमाल की गेंदबाजी की थी, 2 ही विकेट पहले ओवर में 2 रन देके 2 विकेट लिए थे। देखेंगे किसके नाम जाएगा मैन ऑफ द मैच। मोहित मैन ऑफ द मैच। अपने एकमात्र ओवर में 2 रन देते, 2 विकेट लेते, बल्लेबाजी के साथ भी रन जोड़े। मैन ऑफ द मैच रहेंगे मोहित। मोहित को अनुरोध है कि आप यहाँ पे आई है और ट्रॉफी ली है मैन ऑफ द मैच की। जबरदस्त गेंदबाजी आपने की है।